नमस्कार मित्रांनो, आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच बाजूचे बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. मित्रांनो, आज आपल्याकडे संपूर्ण बागायती 10 एकरची जमीन विक्रीसाठी आलेली आहे. मित्रांनो, ही जी शेतजमीन आहे अगदी डांबरी रोड टच अशी ही शेतजमीन आहे. या शेतजमिनी 350 फुटाचा फ्रंट या शेतजमिनीस उपलब्ध आहे. म्हणजे अगदी डांबरी रोड टच अशी ही शेतजमीन आज आपल्याकडे मित्रांनो विक्रीसाठी आलेली आहे. डांबरी लगत अशी ही शेतजमीन आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, तुम्हाला शेतामध्ये सध्या ऊस दिसत असेल. मित्रांनो, पाण्यासाठी या शेतजमिनीमध्ये 3 विहीर आहेत. तसेच मित्रांनो, एक बोरवेल देखील उपलब्ध आहे. सध्या शेतकऱ्याने या शेतीमध्ये संपूर्ण 10 एकरमध्ये ऊस हे पीक घेतलेले आहे. तसेच मित्रांनो, ही जी शेतजमीन आहे ती अगदी काळी कसदार माती असलेली शेतजमीन आहे. या शेतजमिनीची वैशिष्ट्ये जर म्हणाल तुम्ही तर या शेतजमिनीमध्ये तुम्ही वर्षभर कुठलेही पीक घेऊन तुम्ही या शेतजमिनीतून भरघोस उत्पन्न हे मिळवू शकता. तर मित्रांनो, अशी ही जी शेतजमीन आहे ती आहे गाव देहरे, जिल्हा अहिल्यानगर येथील. संपूर्ण बागायती अशी ही शेतजमीन आज आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे. मित्रांनो, या शेतजमिनीमध्ये 3 विहीर पाण्यासाठी उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला वर्षभर येथे पाण्याची दुसरी कुठलीही सुविधा करण्याची आवश्यकता नाही. कारण विहिरीचे पाणी मुबलक असल्यामुळे संपूर्ण 10 एकरला तुम्ही या शेतजमिनीद्वारे पाणी देऊ शकता. शेतकऱ्याने या शेतीमध्ये ऊसाचे पीक हे संपूर्ण आधुनिक पद्धतीने घेतलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, या शेतजमिनीमध्ये बोरवेल देखील उपलब्ध आहे. जर तुम्हाला विहिरीचे पाणी कमी पडले तर तुम्ही बोरवेलचे देखील पाणी या शेतजमिनीसाठी वापरू शकता. तसेच मित्रांनो, समोरील शेतीमध्ये शेतकऱ्याने सध्या गहू हे पीक घेतलेले होते, परंतु शेतकऱ्याने ते आता काढून घेतलेले आहे. तर मित्रांनो, ही जी शेतजमीन आहे संपूर्ण बागायती अशी ही शेतजमीन आहे. मित्रांनो, विहिरीवरती 2.5 इंचाची पाईपलाईन आहे. या पाईपलाईन संपूर्ण 10 एकरमध्ये शेतकऱ्याने पाणी देण्यासाठी केलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती उत्तम प्रकारे या शेतजमिनीमध्ये ऊस हे पीक आलेले आहे. कारण मुबलक पाणी आहे, तसेच येथे काळी माती असल्यामुळे पिकाची क्वालिटी ही अगदी उत्तम प्रकारची आहे. मित्रांनो, विहिरीवरती तुम्हाला सोलार देखील बसवलेले आहे. कारण जर विहिरीवरती वीज नसेल तर तुम्ही या शेतजमिनीसाठी सोलारने देखील पाणी देऊ शकता. अशी ही संपूर्ण बागायती शेतजमीन आहे. मित्रांनो, या शेतजमिनीमध्ये 3 विहीर असल्यामुळे तुम्हाला पाण्याची कुठलीही समस्या वर्षभर ही जाणवणार नाही. मित्रांनो, त्याचबरोबर येथे 3 फेजचे विजेचे कनेक्शन देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर येथे तुम्हाला सेपरेट वीज डीपी देखील उपलब्ध आहे. तुम्हाला या शेतामध्ये कुठलीही मशागत करण्याची आवश्यकता नाही. कारण संपूर्ण जमीन ही काळी कसदार आहे, तसेच संपूर्ण सपाट असल्यामुळे येथे तुम्हाला त्यामध्ये दुसरी कुठलीही मशागत करण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो, संपूर्ण सुविधेने युक्त अशी ही शेतजमीन आज आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे. जर तुमचे स्वप्न बागायती शेतजमीन घेण्याचे असेल तर ही शेतजमीन खरेदी करून तुम्ही तुमचे स्वप्न हे पूर्ण करू शकता. कारण या शेतजमिनीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या शेतीमध्ये तुम्ही कुठलेही पीक घेऊ शकता. तुम्ही यामध्ये फळभाजी, फळबाग, ऊस तसेच जी हंगामी पिके आहेत ती देखील तुम्ही या शेतीमध्ये घेऊ शकता. तर मित्रांनो,
ही जी शेतजमीन आहे अगदी बागायती शेतजमीन आज आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे. जर तुम्हाला फार्म हाऊस बनवायचा असेल तर तुमच्यासाठी ही शेतजमीन अगदी योग्य आहे. तर मित्रांनो, जर तुमचे बागायती शेतजमीन घेण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही ही शेतजमीन खरेदी करून हे पूर्ण करू शकता, कारण इथे सर्व सुविधा ह्या उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज ही शेतजमीन आपल्याकडे विक्रीसाठी आलेली होती. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, आधुनिक पद्धतीने शेतकऱ्याने या शेतामध्ये ऊसाचे पीक घेतलेले आहे. तर मित्रांनो, ही जी शेतजमीन आहे संपूर्ण बागायती अशी शेतजमीन आहे. तर या शेतजमिनीची जी किंमत आहे ती आहे प्रति एकरी 22 लाख रुपये एकर. जर तुम्हाला ही शेतजमीन आवडली असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती फोन करा. तुम्हाला या शेतजमिनीची व्हिजिट करून दिली जाईल. तसेच मित्रांनो, ही शेतजमीन ही संपूर्ण बागायती असल्यामुळे ज्या कुठल्याही आपल्या मित्राचे स्वप्न बागायती शेतजमीन घेण्याचे असेल तर ही शेतजमीन खास त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, लवकरात लवकर फोन करा आणि या शेतजमिनीस व्हिजिट करा आणि आपले बागायती शेतजमीन घेण्याचे स्वप्न हे पूर्ण करा. धन्यवाद.